एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्यात साखरेचे दर वाढलेले आहेत। विक्रेते, व्यापारी आणि साखरेची साठेबाजी करतायत। त्यातच आता सरकारकडून कारवाईचे आदेश देण्यात आलेत। राज्यातील साखर साठेबाजांविरोधात तात्काळ कारवाईचे आदेश दिल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे। राज्यात साखर मुबलक असूनही कृत्रिम टंचाई निर्माण करणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच मराठा आणि ओबीसी आंदोलनाच्या मुद्द्यावरही योग्य वेळी भूमिका घेणार असल्याची माहिती सुद्धा भुजबळांनी स्पष्ट दिलेली आहे। त्यांना एनडीटीव्ही मराठी सोबत एक्सक्लुझिव्ह त्यांच्याशी संवाद साधलेला आहे, पाहूयात आपण। वेगवेगळे सण जवळ येत आहेत, पण त्याच वेळी साखरेचे दर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत। अर्थात साखरेचे दर नेमके काय वाढत आहेत, त्याच्या मागे साठेखोरी कोण मोठे व्यापारी करतायत का, त्या संदर्भात काही वेळांपूर्वी राज्याचे अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आढावा घेतलेला आहे। नेमकी काय कारणं आहेत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये साखरेची दर वाढत आहेत? नाही, आता नक्की काय कारण आहे ते त्याच्यावर बरीचशी चर्चा बाहेर मीडियामध्ये होते आहे। मी काही त्यात जाऊ इच्छित नाही, परंतु अशी परिस्थिती ज्या निर्माण होते तेव्हा भारत सरकारला कायद्याने काही अधिकार दिलेले आहेत, ते कंट्रोल करण्याच्या बाबतीत काय करता येईल। आणि त्यानुसार जे आहे भारत सरकारकडून आमच्याकडे एक पत्र आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही गोडाऊनमध्ये कुठल्याही व्यापाऱ्याकडे 4000 क्विंटलपेक्षा जास्त साखर असता कामा नये आणि ती 30 दिवसाच्या आत संपली पाहिजे। नंतर 3-3 महिने तुम्ही ठेवाल ती साखर, ते नाही चालणार। स्टॉक नाही करायचा। 4000 क्विंटल फक्त ठेवायचे, 30 दिवसामध्ये तो स्टॉक संपला पाहिजे। आणि हा जो नियम जो आहे हा 1 ऑगस्टपासून तर 30 नोव्हेंबरपर्यंत जो आहे हा नियम, हे ऑर्डर जे आहे सर्व संबंधितांना लागू आहे। त्यानुसार त्यांनी सांगितलं की तुमच्या डिपार्टमेंट आमच्या डिपार्टमेंटचे जे लोक आहेत, निरीक्षक आहेत, अमुक आहेत सगळं, त्यांनी जे आहे हे सगळे साठे तपासावेत आणि जर याच्या विपरीत काय सापडलं तर कायद्यात जे काही सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करावी। त्याप्रमाणे आमचे लोक कामाला लागलेले आहेत। आम्ही ह्या सगळ्यांना कळवतो आहे, ज्यांचं म्हणजे ह्या कामाशी संबंध येईल त्या सगळ्यांनासुद्धा कळवतो आहे। राज्यातल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांना कळवतो आहेत, आमच्या तर डिपार्टमेंटचे लोक कामाला लागले, सगळ्यांना कळवतो आहोत। ही भारत सरकारची ऑर्डर आहे, त्याप्रमाणे कुठेही साठेबाजी होणार नाही त्यासाठी हे केलेलं आहे, ही ऑर्डर आहे आणि त्याची अंमलबजावणी आपण सगळ्यांनी करायची आहे। बरोबर। राज्यात कुठे कुठल्या स्वरूपातले आता आदेश दिले गेलेले आहेत तुमच्या वतीने, खात्याच्या वतीने? आदेश सगळीकडे, राज्यामध्ये सगळीकडे आदेश पारित झालेले आहेत। आणि मग आमच्या कृषी डिपार्टमेंट असेल, सहकार असेल, अमुक असेल, तमुक असेल, काय म्हणजे साखर निर्माण करणं, साखर कारखाने, ह्या असे हे जे सर्व संबंधित लोक जे आहेत, साखर व्यापारी मोठ्या प्रमाणामध्ये असतात की जे मोठ्या प्रमाणात साठेखोरी करताना दिसून येतात यापूर्वी देखील, त्यांनाच त्यांच्यावरच ही कारवाई होणार। जे साखर साठा करू नये असला तर फक्त 4000 क्विंटल पाहिजे, तोही 30 दिवसामध्ये तो साठा संपला पाहिजे। काय तुमचा आपलं तुम्ही घेऊन ठेवायचा नाही। आणि ही ऑर्डर जी आहे ही 30 नोव्हेंबरपर्यंत लागू आहे तुम्हाला सगळ्यांना। कांद्याचे सुद्धा दर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत, कांद्याचे सुद्धा दर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत। आता मला असं वाटतं की कांद्याचे दर फार थोड्या दिवसाकरता वाढतात आणि परत डाऊन होतात। तर आता नवीन परत हे पीक जेव्हा येईल तर तुम्ही असं लक्षात येईल की कांद्याचे दर एकदम पडलेले आहेत। त्यामुळे काही दिवस जे आहेत ते वाढतात, सातत्याने ते काही वाढत राहत नाही। एखाद 2 वेळेला जे आहेत असे वाढतात, नाही तर नेहमीच कांदा उत्पादकांची जी आहे रड चालू असते। आज मुंबईत सुद्धा काही ओबीसी संघटनांनी एकत्रित बैठक घेतलेली आहे, वेगवेगळ्या मागण्या करताना दिसून येत आहेत। दुसरीकडे तिकडे जरांगे मागण्या करतायत, परत तेच घडणार आहे म्हणजे वेगवेगळ्या समाजाच्या मागण्या, आंदोलन अशा स्वरूपात? नाही, आता स्वतः जे आहेत मुख्यमंत्री आणि ते सगळे लक्ष घालत आहेत, सगळे मंत्री लक्ष घालत आहेत, पण मला असं वाटतं की बऱ्याचशा त्यांच्या मागण्या ज्या आहेत ह्या मान्य करण्यात आलेल्या आहेत।
आता ह्या मागण्या जरी तुमच्याकडे पत्र हे असलं तर ओबीसीचं समजा आमच्याकडे हे पत्र असतं किंवा मी ओबीसीमध्ये आहे किंवा कोणी शेड्यूल कास्टमध्ये आहे किंवा कोणी ट्राईबमध्ये आहे आदिवासी, तरी त्यांना जात पडताळणी म्हणून हा जो प्रकार आहे हा पार पाडावा लागतो. बरोबर. आणि त्याच्यामध्ये इतर ठिकाणी सुद्धा अशा काही वेळेला ज्या आहेत नाकारलं जातं की नाही, तुमच्यामध्ये कागदामध्ये ह्या त्रुटी आहेत त्या पूर्ण करा. ते फक्त काही कुणबी समाजाला नाकारलं जातं अशातला भाग नाही. ते दलित समाजाच्या बाबतीमध्ये समजा 60-60 वर्षापूर्वीचे मग पुरावे घेऊन येत आहेत, आदिवासी समाजाच्या बाबतीत आणि ओबीसी समाजाच्या बाबतीमध्ये. परंतु 8% जो आहे हा 0.03% वगैरे असेल. बाकीच्यांना मिळतात, ज्यांचे कागदपत्र बरोबर त्यांना तर ते मिळतात जात पडताळणी. पण आता ते मंत्री जात आहेत, बोलत आहेत त्यांच्याशी. नाही, यावेळेस तुमच्यावर असं एक काही जणांचं असं म्हणणं आहे की बाबा भुजबळ साहेब मागील वेळेसप्रमाणे तेवढे आक्रमक का होत नाही, या कशामुळे होत नाही? म्हणजे वेगवेगळे तुम्ही स्वतः सोशल मीडियावर हे व्हिडिओ पाहताय, प्रतिक्रिया पाहताय माध्यमांमध्ये. मला सांगा ना, मी कशासाठी काय आक्रमक कशासाठी होते मला सांगा. काय माझी मागणी असणार? होतो आक्रमक, उगीच आपला दंड थोपटायचे. मला कोणी विचारलं नाही हे सगळं जाहीर करताना, नंबर 1. आणि दुसरं म्हणजे कशासाठी हा मुद्दा आहेच ना. जरांगेची मागणी काय आहे ती सरकारी अधिकारी आणि त्यांच्याकडे जे आहेत की तुम्ही आमच्या लोकांचे जे आहेत जात पडताळणी फेटाळू नका, ही लढाई त्यांच्याबरोबर. त्याच्यामध्ये आमची काय मागणी आहे? आम्ही काय मागणी करणार? कशासाठी करायचं? फक्त एक जण करतो आहे म्हणून त्याला उत्तर म्हणून आपण करायचे? लोकांना बोलवायचं असेल तो त्रास आहेच लोकांना. इथल्या लोकांना त्रास आहे, बाकीचे येणाऱ्या लोकांना त्रास आहे. पण योग्य कारण जर असेल तर छगन भुजबळ कधीही लढायला तयार आहे. मागच्या वेळेला झालं, मी तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन लढायला गेलो होतो. कोण गेलो होतं? आणि 2-3 लाखाची सभा घेतल्या होत्या. पण आज जे काय चाललं आहे त्याचा ना आमच्यावर त्यांचा हल्ला नाही आहे. तो हल्ला जो आहे ते वेगळ्या डिपार्टमेंट जे आहे त्यांना वाटतं की हे मुद्दा म्हणून आमची जात पडताळणी फेटाळत आहेत, त्यांच्या संदर्भातली मागणी आहे. मग आम्ही कशामध्ये पडायचं त्याच्यामध्ये? ते बघतील ना. भुजबळ साहेब प्रशासनाच्या नावाखाली त्या खात्याचे मंत्री असणारे बावनकुळे यांना सुद्धा अप्रत्यक्षरित्या हे टार्गेट नाही आहे का? आणि बावनकुळे हे ओबीसी समाजातनं आहेच आहेत. शेवटी त्यांच्यावर तो ॲलिगेशन जे केले जात आहेत ते त्या स्वरूपात केले जात आहेत जरांगेंकडनं, ही वस्तुस्थिती आहे. अहो, त्यांनी जे आहे त्या बाबतीमध्ये बावनकुळेंच्या पण विरुद्ध ते काय बोलले माहिती आहे, मुख्यमंत्र्यांच्या पण विरुद्ध बोलले आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात सुद्धा ते बोलले. ती मंडळी जी आहे त्या त्याप्रमाणे त्यांना उत्तर देतीलच ना. म्हणजे सगळ्या प्रशासकीय बाबीला उत्तरं राहतील असं अपेक्षा. त्याच्यामध्ये आता हे सणासुदीचे सगळे दिवस, गणपतीचे दिवस, हे दिवस तिथे येऊन आम्ही आणखी मुंबईत येऊन काय करायचं आहे? बरोबर. मला असं वाटतं की ज्या वेळेला वेळ येते, आता आज आम्ही 90पासून मागणी करतो आहोत. दिल्लीच्या रामलीला मैदान, पटनाचं गांधी मैदान, बिहारमध्ये, काश्मीरला, हरियाणामध्ये, UP-मध्ये सगळीकडे आम्ही मागणी केली की जात पडताळणी झाली पाहिजे. बरोबर. आता ही जात पडताळणी त्यांनी मान्य केली. मग आम्ही कशासाठी विरुद्ध काय ओरडा करायचा? आम्ही हे जे काम सुरू केल्यानंतर मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली. त्याच्यानंतर ओबीसी विद्यार्थ्यांचे जे आहे स्कॉलरशिप त्यांना इतरां जे दलित आणि आदिवासी नव्हे त्याच्यापेक्षा अर्धी आपल्याला मिळायला लागले. त्याच्यानंतर ज्यांना वसतिगृह नाही त्यांना 60,000 रुपये वर्षाला मिळायला लागले. वसतिगृह पण त्यांची जे बांधून तयार होत आहेत. त्याच्यानंतर
महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचं जन्मस्थान असेल किंवा इतर काही हे त्या त्या ठिकाणी जे आहे त्यांची स्मृतीस्थळं जे आहेत त्याच्यावर मोठा खर्च केला जातो आहे. सावित्रीबाईंची पहिली मुलींची शाळा जी आहे ती सुद्धा जवळपास बांधून पूर्ण झालेली आहे आता. आणि महाज्योतीच्या माध्यमातून जे आहे ज्या ज्या गोष्टी इतरांना मिळतात त्या गोष्टी आम्हाला सुद्धा ओबीसीला सुद्धा मिळतात. आणि तसे मुख्यमंत्र्यांच्या ऑर्डर्स आहेत की सगळ्यांना द्या. आणि माझं तर म्हणणं आहे की विद्यार्थी हा कुठल्याही जातीचा असेल नाही काही असेल तर त्याला अवश्य द्या. त्याच्या शिक्षणासाठी अवश्य त्याला मदत करा. नियम वगैरे नंतर बघू, पण मुलांना आणि मुलींना जे आहे शिक्षणासाठी पूर्ण सहकार्य केलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे जे आहेत मुलींना आपण माफ करतो आहोत ते काय म्हणतात फी वगैरे. त्याच्यानंतर त्यांना चांगले जे विद्यार्थी ते परदेशात जात आहेत त्यांना त्यांच्यावर आपण खर्च करतो. मग दलित आहेत, आदिवासी आहेत, मराठा आहेत, त्याच्यामध्ये ओबीसी आहेत, सगळे आहेत. तर हा जो पुढचा भविष्यामध्ये जो आपला आधारस्तंभ आहे युवा, त्याला सगळ्या प्रकारची मदत द्याच. त्याच्यामध्ये मागे पुढे पाहण्याचं काही कारण नाही. साहेब, शेवटचा प्रश्न राजकीय की 2 विलिनीकरणाची चर्चा परत एकदा खूप जोरदार सुरू झाली आहे. तुम्ही पार्टीचे एक ज्येष्ठ नेते आहात, कोर टीममधले नेते आहात. नेमकं खरं काय? कारण की सोशल मीडियावर अनेक जण तर्कवितर्क लावत आहेत की पुढच्या काही आठवड्यातच काही घडामोडी घडतील. अशी काही माहिती आमच्याकडे नाही, माझ्याकडे नाही. असा कुठलाही प्रस्ताव आम्ही पाहिलेला नाही. काहीच राजकीय चर्चा सध्या याबाबत कोर टीममध्ये नाही. असं आहे की पवार कुटुंब एकमेकांना भेटणं, एकमेकाच्या कार्यामध्ये जे असेल, लग्न कार्य असेल किंवा दुसरं काय दुःखद कार्य असेल तर एकमेकाला भेटणं बोलणं काय वावगं आहे असं मला काय वाटत नाही. पण एकीकरण वगैरे विलिनीकरण वगैरे ही अशी काही चर्चा माझ्या तरी कानापर्यंत अजून आली नाही. मी फक्त मीडियामध्ये बघत असतो. धन्यवाद. भुजबळ साहेबांनी स्वतःच्या सगळ्या काही भूमिका आहेत त्या स्पष्ट मांडलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.